दैवी ज्ञान अमर्याद, व्यापक आणि अतिविशाल आहे, ही जाणीवच आम्हाला दैवी ज्ञानाकडे आकर्षित करणारी आहे. काय आपण दैवी ज्ञानाकडे आकर्षित झाला आहात? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवाने कितीही प्रगती केलेली असली तरीही माणसाच्या जीवनामध्ये कधीतरी असा एक क्षण येतोच जेव्हा त्याला वाटते की अजूनही मी उणा आहे, अजूनही मला पुष्कळ गोष्टींचे ज्ञान नाही. परंतु देवाने पवित्र शास्त्राद्वारे ज्ञानाबद्दल आम्हाला सांगितले आहे आणि नीतिसूत्रे या पुस्तकामध्ये सध्या आपण याचाच अभ्यास करीत आहोत. प्रियांनो, आज आपण पहिल्या भागामध्ये गरिबांची काळजी घेण्याचे महत्त्व, खुशामत आणि लोभाचे परिणाम पाहणार आहोत. तसेच नंतर आपण इतर गोष्टींसह 4 अत्यंत शहाण्या प्राण्यांविषयी शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाच्या 29व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 1 ते 4 वचने आम्ही संपवलेली आहेत. आजचं अध्ययन 5व्या वचनापासून पुढे आम्ही करणार आहोत. 5वं वचन सांगतं, जो आपल्या शेजाऱ्याची खुशामत करीतो तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरितो. एखाद्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याची प्रशंसा करणे योग्य आहे, कारण सद्गुणांची आम्ही जाण ठेवायला हवी. एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्याची ही योग्य वेळ असते, परंतु काही लोक खोटी स्तुती सतत करीत राहतात आणि ते मधाच्या अतिसेवनाप्रमाणे आहे. हे लोक मनातली गोष्ट कधीच सांगत नाहीत. एक व्यक्ती आमच्या कार्यालयात नेहमी फोन करीत असे आणि प्रत्येक वेळेस तो काहीतरी काम किंवा विनंती सांगत असे. त्याचा फोन आला की त्याचे काही काम आहे हे मला लगेच समजत असे. त्याची बोलण्याची पद्धत विशेष अशी होती. तो आपल्या विनंतीची सुरुवात अशी करीत असे, ओ मॅडम, मी गेल्या आठवड्यापासून तुमचा कार्यक्रम ऐकत आहे. फारच सुंदर कार्यक्रम आहे तुमचा. इतका सुंदर संदेश मी पूर्वी कधी ऐकलाच नव्हता. तो तुम्ही छापत का नाही? या माणसाची जितकी जास्त खोटी स्तुती तितके त्याचे आमच्याकडचे कामही मोठेच असे. खोटी स्तुती एक धोकादायक गोष्ट आहे. त्यावर विश्वास ठेवणाऱ्याची मोठी फजिती होऊ शकते. पुढे आपण 7 पासून 10 वचने वाचूया. धार्मिक गरिबांच्या वादात मन घालितो, दुर्जनास तो समजण्याची बुद्धी नसते. उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सुज्ञ जन क्रोधाला घालवितात. सुज्ञाचा मूर्खांशी वाद असला तर मूर्ख रागावू किंवा हसो, त्याला स्वस्थता म्हणून नसतेच. खुनशी मनुष्य सात्विकाचा द्वेष करीतात, पण सरळ मनुष्य त्याच्या जीवाला जपतात. जे रक्तपिपासू असतात त्यांच्या हृदयात तिरस्कार व खून असतो. प्रभू येशूने तर अंतःकरणात भावाविषयी तिरस्कार बाळगणेही खुनासारखे भयंकर पातक आहे असे सांगितले. काईन खुनी होता आणि त्या खुनाची सुरुवात त्याच्या हृदयात झाली. यावरून मानवाचे पतन किती गंभीर व किती लवकर झाले हे दिसून येते. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की देवाने आदाम व हवा यांना परिपूर्ण असे निर्माण केले होते. त्यांचे पतन झाले आणि त्यांनी या जगात कोणाला आणले तर एक पापी माणसाला. त्यांनी स्वतःसारख्याच मुलांना व मुलींना जन्म दिला. काईन त्यांच्यापैकी एक होता आणि जन्मला तेव्हापासूनच त्याच्या हृदयात भावाविषयी तिरस्कार व खून होता. आता आपण 11वं वचन वाचूया. मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करीतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो. सुज्ञ आपण काय बोलतो त्याची व्यवस्थित काळजी घेतो, पण मूर्खाशी तुम्ही बोललात तर तो तुम्हाला सर्व सांगून टाकेल. सुज्ञ अनेक गोष्टी राखून ठेवतो. 12वं वचन वाचूया. तो म्हणतो, अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात. कित्येकदा मी या गोष्टीचे निरीक्षण केले आहे की यथा राजा तथा प्रजा.
जसे अधिकारी तसे सेवक. जर अधिकारीच वाईट गोष्टींना उत्तेजन देत असतील तर सेवक त्यांचे आपोआप अनुकरण करतात किंवा त्यांना तसे करणे क्रमप्राप्त होते. अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा त्यांच्या सेवकावर प्रभाव पडतो. आईवडिलांनी आपल्या लेकरांना विश्वासूपणे शिस्त लावायला हवी. त्यांच्यासमोर आदर्श ठेवायला हवा, कारण मुले आपल्या आईवडिलांचे अनुकरण करतात. 17वं वचन पुढे काय सांगतं पहा. तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल. शिस्तीचे महत्व या ठिकाणी पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे. बेशिस्त मुलांचे आईवडील किती दुःखी असतात हे तुम्हाला माहीतच आहे. मुलांवर योग्य संस्कार घडवायचे असतील, त्यांच्यामध्ये आवश्यक त्या मूल्यांची जाणीव निर्माण करायची असेल तर शिस्तीशिवाय पर्याय नाही. आणि शिस्तीची मुले आईवडिलांना हर्ष व स्वास्थ्य देतात. 18वं वचन. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र पाळितो तो धन्य. ईश्वरी दृष्टांत म्हणजे आत्मिक समज. हे विश्वासणाऱ्यांच्या अंतकरणातले देवाच्या पवित्र आत्म्याचे कार्य आहे. ते त्याला देवाचे वचन समजावे याकरिता आहे. आता आपण शमूएलाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय आणि 1ल्या वचनात वाचूया की त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत प्रायः होत नसत. देवाचे वचन तेव्हा दुर्मिळ होते, ते समजून घेतल्या जात नव्हते आणि म्हणून ते त्या काळात दुर्लभ झाले होते. ती गरज भागविण्यासाठी देवाला शमूएल या द्रष्ट्याला तयार करावे लागले. आपणाला आठवतच असेल की छावणीतील काही लोक संदेश सांगू लागले तेव्हा यहोशुवा अस्वस्थ झाला. तेव्हा मोशेने त्याला म्हटले, परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांच्या ठाई घातला असता तर किती बरे होते. गणनाचे पुस्तक 11वा अध्याय आणि 29व्या वचनात ही गोष्ट आम्हाला वाचायला मिळते. श्रोत्यानो, देवाच्या वचनाची समज म्हणजे आत्मिक तारतम्य ही एक देणगी परमेश्वराने मंडळीला दिलेली आहे. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. जेथे लोकांसमोर ईश्वरी दृष्टांत नाही तेथे कोणताही धरबंद राहत नाही. सर्व मुले ढासळतात आणि जीवनाला अर्थ उरत नाही. लोक ध्येयहीन जीवन जगतात आणि अशा ध्येयहीन जीवनात अनाचार, अन्याय, हिंसा, अंधाधुंदीचे राज्य असते. आज आम्हा ख्रिस्ती लोकांजवळ ईश्वरी दृष्टांत आहे काय? आम्ही देवाचा आमच्या जीवनातला हेतू समजण्याचा व तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे काय? देवाचे राज्य आमच्या अंतकरणात, जीवनात आहे काय? व ते सर्वत्र पसरवण्याची तीव्र इच्छा आमच्या मनात आहे काय? देवाकरिता तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे? फक्त तारण मिळेपर्यंत ख्रिस्ताची कास धरायची आणि त्याच्या राज्याची किंचित कदरही करायची नाही, असे तुमचे विचार आहेत काय? आज आमच्यातल्या अनेक मंडळांचा ऱ्हास होत आहे, कारण तेथील सभासद व देवाचे सेवक दोघांनाही ईश्वरी दृष्टांत नाही. जेथे ईश्वरी दृष्टांत नाही तेथे लोक नाश पावतात. या अध्यायासह हिजकियाच्या माणसांनी केलेला नीतिसूत्रांचा संग्रह संपत आहे. शलमोन राजाने लिहिलेली नीतिसूत्रे येथेच समाप्त होतात. तरीही मला वाटतं की 31वा अध्याय, जो शेवटला अध्याय आहे, तो लमुएल राजाने म्हणजे शलमोनाने लिहिला आहे. नीतिसूत्राचा 30वा अध्याय एका अनोळखी साधू पुरुषाने अगूर याने लिहिला. या अध्यायाचे पहिले वचन त्याच्या वडिलांविषयी सांगते. आपण वाचूया श्रोत्यानो, पहिले वचन. याकेचा मुलगा आगूर याची वचने. ही देववाणी आहे. तो पुरुष इथीएलाला व उकालाला सांगतो. यापैकी एकही व्यक्ती आम्हाला माहीत नाही. आगूर हा एक अनोळखी संदेष्टा, द्रष्टा, अनोळखी लेखक होता. या वचनातील नावे हिब्रू आहेत आणि त्या प्रत्येकाचा काही अर्थ आहे. आगूर म्हणजे गोळा करणारा, याके म्हणजे भक्तिमान. काही भाषांतरांमध्ये हे वचन भक्तिमानाचा पुत्र, गोळा करणारा याची वचने असे करण्यात आले आहे. 30वा अध्याय 4थं वचन सांगतं, आकाशात चढून कोण उतरला आहे? वायू आपल्या ओंजळीत कोणी धरून ठेविला आहे? जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेविला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय? त्याच्या पुत्राचे नाव काय? तुला ठाऊक असल्यास सांग. श्रोत्यानो, याच कारणासाठी मी नेहमी सांगते
की निर्मिती व विश्वाचा प्रारंभ या बाबींविषयी प्रभू येशूच फक्त विशेषज्ञ आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला नाही वाटत की विश्वाच्या प्रारंभाविषयी आपल्यापैकी कोणाजवळ योग्य असे स्पष्टीकरण आहे. वैज्ञानिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडतात याचाच अर्थ त्यांच्याजवळ ते स्पष्टीकरण नाही. चंद्रावर जाऊन इतके पैसे खर्च करून काही दगड आणण्याचे कारण हे की विश्वाच्या प्रारंभाचा शोध लावावा. पवित्र शास्त्राचे पहिले पुस्तक उत्पत्ती याच्या पहिल्याच वचनात प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली हे सांगितले आहे. सुरुवात तशी झाली, परंतु दुसरे वचन सांगते आणि पृथ्वी उजाड व अस्ताव्यस्त होती आणि जलाशयावर अंधार होता आणि देवाचा आत्मा जलावर हालत राहिला. हे वचन निर्मितीच्या प्रक्रियेविषयी सांगते असे काहींचे म्हणणे आहे. परंतु मला नाही वाटत की आपण निर्मिती कशी केली हे देवाने त्या ठिकाणी सांगितले आहे. माझे मत हे आहे की हे दुसरे वचन अंतर सुचवते, म्हणजे देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केले आणि नंतर काही काळ गेला. प्रारंभीच्या निर्मितीचे काही झाले. पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. हा सिद्धांत जुना असला तरी मी त्यावर विश्वास ठेवते. देवाने निर्मिती केली तेव्हा त्याने आपल्यापैकी कोणालाही ती कशी केली हे सांगितलेले नाही. देवाने इयोबाला 38 अध्याय आणि 4 वचनात विचारले, पृथ्वीचे पाये घातले तेव्हा तू कोठे होतास? हा प्रश्न मला आवडतो. तो आपल्यापैकी प्रत्येकाला हा प्रश्न विचारू शकतो, पण त्याचे उत्तर आमच्याजवळ नाही. ह्या वचनात आम्ही वाचले की ओंजळीत वारा कोणी धरून ठेवला आहे? हाही एक सुंदर प्रश्न आहे. विचार करा की एखाद्या वस्तूप्रमाणे देवाने वारा आपल्या ओंजळीत धरला आहे. केवढे सुंदर चित्र आहे. या गोष्टी मनुष्याला काहीच माहीत नाहीत. ज्या उतार्यात प्रभू येशू मनुष्याच्या पुत्राच्या आकाशातून उतरण्याविषयी बोलतो, त्याच उतार्यात तो सांगतो वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कोठून येतो व जातो हे तुला ठाऊक नाही. श्रोत्यानो, सृष्टीच्या निर्मितीत तिच्या कणाकणात तिच्या निर्मात्याचे देवाचे गौरव ठासून भरलेले आहे. अनेक गोष्टींची उत्तरे मानवाने आपल्या बुद्धी सामर्थ्याने दिली असली तरी असंख्य अशा गोष्टी अजूनही आहेत ज्या त्याच्या बुद्धी पलीकडच्या आहेत. त्यांचा निर्माता किती बुद्धिमान असेल याची तुम्ही व मी कल्पनाही करू शकत नाही. पण हा निर्माता आमचा प्रेमळ पिताही आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? त्याच्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या, त्याचा स्वीकार करणाऱ्या प्रत्येकाला त्याने त्याचे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिला आहे. जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणी पाहिले नाही, अशा जिवंत सामर्थ्यशाली देवाचे तुम्ही ख्रिस्ताद्वारे पुत्र व कन्या होऊ शकता. काय आपण कन्या आणि पुत्र झालेले आहात? तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. देह विभो हमाजा, देह विभो हमाजा.
कोठेही मग स्वर्गच जीवा तव सहवास घळावा. प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या. आता आपण 30वा अध्याय 5वं वचन वाचूया. ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. श्रोत्यांनो, देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहे आणि खरोखर ते तुम्हाला शुद्ध करण्याकरिता समर्थ आहे. 6वं वचन, त्याच्या वचनात तू काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. देवाच्या वचनाविषयी आम्ही खबरदारी घ्यायला पाहिजे असे आम्हाला या वचनातून सांगितले आहे. कोणी खोटारडा असेल तर त्याला तसे देव म्हणू शकतो. 7 ते 9 वचने पहा. मी तुझजवळ 2 वर मागतो, मी मरण्यापूर्वी ते मला दे. नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला आवश्यक तेवढे अन्न खावे असते. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करेन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन. हा लेखक सांगत आहे की व्यर्थ अभिमान व लबाड वृत्तीच्या लोकांमध्ये मला राहायचे नाही. तसेच मला श्रीमंतीही नको किंवा दारिद्र्यही नको. तसेच श्रोत्यानो, या 4ही गोष्टी आमच्या व देवामध्ये भिंत बनू शकतात, म्हणून त्या आम्ही टाळलेल्या बऱ्या. 12वं वचन, आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे. मंडळीचे काही सभासद स्वतःला शुद्ध समजतात. ते धार्मिक असून आपल्याला तारकाची गरज नाही असे त्यांना वाटते. असे लोक राजकारण व व्यवसाय क्षेत्रातही आहेत. तेही स्वतःला शुद्ध समजतात. आम्हाला फक्त एकच गोष्ट आमच्या मलिनतेपासून, पापाच्या घाणीपासून शुद्ध करू शकते, ते म्हणजे येशूचे रक्त. पुढे 15वं वचन पहा. जळवेच्या 2 कन्या आहेत. त्या दे दे असे ओरडत असतात. कधी तृप्त होत नाहीत अशा 3 वस्तू आहेत. पुरे म्हणून कधी म्हणत नाहीत अशा 4 वस्तू आहेत. घोड्याच्या लगामाच्या 2 दोऱ्या असतात, त्या आपणाला माहीत आहेत. त्या नीट धरल्या नाहीत तर घोडा तुमच्या नियंत्रणात राहत नाही. त्या दोऱ्या सतत दे दे म्हणतात. तुम्हाला व मला आपल्या जीवनात इंद्रिय दमनाची गरज आहे. दावीद स्तोत्रसंहिता 32 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हणतो, निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्याला आकळण्यासाठी लगाम व बागदोर अशी सामग्री पाहिजे. आता नीतिसूत्राच्या पुढच्या वचनात सदा अतृप्त असलेल्या 4 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. 30वा अध्याय 16वं वचन, त्या ह्या अधलोक, वांझेचे उदर, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी, पुरे म्हणून कधी न म्हणणारा अग्नी. यादीतली पहिली गोष्ट आहे अधलोक. आम्हा सर्वांकरिता मृत्यू अटळ आहे श्रोत्यानो. म्हणून असं वाटतं की आम्ही सर्वजण उत्तर क्रियेच्या मिरवणुकीत आहोत. तिची सुरुवात एदेन बागेत झाली. हे जग जणू काही एक मोठी स्मशानभूमी आहे. अधलोक कायम अतृप्त राहतो. दुसरी अतृप्त गोष्ट आहे वांझेचे उदर. अनेक कारणांमुळे अपत्यहीन असलेल्या स्त्रिया अनेक आहेत व मातृत्व ही एक ईश्वरदत्त देणगी असल्यामुळे माता बनण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीला असते. अशा वांझ स्त्रियांनी अनाथ मुलांना दत्तक घ्यायला हरकत नाही असे मला वाटते. हीच गोष्ट वडिलांनाही लागू पडते. तिसरी अतृप्त गोष्ट आहे पृथ्वी. दरवर्षी तिच्यावर पर्जन्यवृष्टी होत असली तरी ती अतृप्तच राहते. आणि चौथी अतृप्त गोष्ट आहे अग्नी. रानात पेटलेला अग्नी किती आधाशीपणाने आजूबाजूची झाडे व सर्व काही जाळून टाकतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. अग्नी कायम
अतृप्त राहतो. आता आपण 17व्या वचनात हा लेखक काय म्हणतो ते वाचूया. जो डोळा बापाची थट्टा करीतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकीतील. श्रोत्यांनो, आई वडिलांच्या विरुद्ध जाणाऱ्याकरिता भयंकर शासन आहे. विश्वासणाऱ्या आई वडिलांविरुद्ध जाणाऱ्यास केवळ देवाची दयाच वाचवू शकते. 18 आणि 19 वचने सांगतात, 3 गोष्टी माझ्या समजा पलीकडे आहेत, 4 मला कळत नाहीत. गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे व पुरुषाचा तरुणीशी संबंध. या वचनाचा लेखक आगूर याला या गोष्टी समजत नाहीत आणि मलाही त्या कळत नाहीत. तुम्ही गरुडाच्या उंच भरारीचा कधी विचार केला आहे काय? खडकावर सापाचे सरपटणे कधी नवलाचे तुम्हाला वाटले आहे काय? भले थोरले लोखंडी जहाज पाण्यावर तरंगू शकते, ही सुद्धा नवलाची गोष्ट आहे. तसेच स्त्री पुरुषातले संबंधही मोठे विलक्षण आहेत. त्यांच्यातील उपजत आकर्षण व पहिल्या भेटीतला विलक्षण अनुभव या गोष्टी आगूरला समजल्या नाहीत व त्या मलाही समजत नाहीत. मला एकच समजतं की या सर्वांमागे परमेश्वराची तल्लख बुद्धी, सुज्ञता व प्रीती आहे. त्याद्वारे त्याचा गौरव होतो. 20वे वचन पहा. जारणीचा रिवाज असा असतो, ती खाऊन पिऊन तोंड पुसते आणि म्हणते, मी काही दुष्कर्म केले नाही. आजकाल अनेक लोक अनैतिक गोष्टी करतात व ते आपण पाप करीत नाही असा दावा करतात. एका विवाह बाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलीचे नाव पावित्र या अर्थाचे होते. पहिली गोष्ट म्हणजे ही मुलगी पवित्र अशी जन्मलेली नव्हती, कारण सर्वच मुले पापी स्वभावासह जन्मतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीचे नाव पावित्र या अर्थाचे असले तरी त्यामुळे तिच्या आईचा व्यभिचार पुसल्या जाऊ शकत नव्हता. देवाच्या दृष्टीने व्यभिचार पाप आहे. त्याने आमच्या पापांविषयी या पुस्तकात नोंदणी केलेली आहे. आपण पुढे वाचूया 21 ते 23 वचने. 3 गोष्टींनी भूमी कंपित होते. 4 भार तिला सहन होत नाही. त्या ह्या राजा झालेला दास, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख, लग्न झालेली त्रासदायक स्त्री व धनिणीची वारस झालेली दासी. तुम्हाला आठवतच असेल की यराबाम हा दास होता व तो इस्रायलाच्या उत्तरेकडच्या राज्याचा राजा झाला. अन्नतृप्ती असलेला मूर्ख म्हणजे जुने कोठारे मोडून नवीन मोठी कोठारे बांधणारा नवीन करारातील श्रीमंत मूर्ख होय. लग्न झालेल्या त्रासदायक स्त्रीचा भार पृथ्वीला पेलवत नाही. तिच्याविषयी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आणि चौथी गोष्ट, अनपेक्षितरित्या धनिनीचा वारसा झालेली दासी पृथ्वीला पेलवत नाही. श्रोत्यांनो, परमेश्वराने प्राण्यांना अनेक हेतूंनी निर्माण केले. त्यापैकी एक हेतू म्हणजे त्यांच्याद्वारे आम्हाला संदेश देणे. त्या संदर्भात आपण 24वे वचन वाचूया. लहान व अत्यंत शहाणे असे 4 प्राणी पृथ्वीवर आहेत. प्राण्यांच्याद्वारे आम्ही काही धडे शिकू शकतो. त्यापैकी पहिला वर्ग अगदी लहान प्राण्यांचा आणि किड्यांचा आहे. पहिला प्राणी एक किडा म्हणजे मुंगी आहे आणि त्यांच्याविषयी 25वे वचन आम्हाला सांगतं, मुंग्या अशक्त कीटक आहेत, तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवितात. 2 प्रकारच्या प्राण्यांची यादी येथे देण्यात आली आहे. त्यातील पहिल्या प्रकारातून पाप्याकरिता देवाकडे जाण्याचा मार्ग व दुसऱ्या प्रकारातून भक्तिमानांचे देवासमोर वर्तन यांचे विवरण होते. मुंग्या लहान असल्या तरी शहाण्या असतात आणि त्यांच्याविषयी आम्ही आधी शिकलो आहोत. आशाने तिच्याकडे पाहून तिचा मार्ग शिकावा असे आम्ही शिकलोत. मी मुंग्यांना उन्हाळ्यात मोठे परिश्रम करून अन्नाचे कण दाणे गोळा करताना पाहिले आहे. भौतिक गोष्टींमध्ये आम्ही भविष्याची तजवीज करावी हा धडा या मुंग्याच्या सुज्ञतेवरून आम्ही शिकतो. काही लोकांना वाटतं की ख्रिस्ती लोकांनी भविष्याकरिता बचत न करता देवावर त्याविषयी विश्वास ठेवावा. परंतु मला वाटतं की देवाने आम्हाला भविष्याची तजवीज करण्याची साधने दिली आहेत. विमा योजना, बचत, घर, आपल्या प्रियजनांच्या भविष्यासाठी तरतूद या गोष्टी शक्य असतील तर त्या करायला हरकत नाही. मुंगी आम्हाला ते शिकवते. या वचनात अधिक गहन असा आध्यात्मिक अर्थ आहे. काही लोक मृत्यूनंतरच्या जीवनाची काहीच तरतूद करीत नाहीत. जास्तीत जास्त पेटी तयार करण्याची उत्तर क्रियेची तरतूद ते करून ठेवतात. उत्तर क्रियेची तरतूद करून देणाऱ्यांची एक जाहिरात माझ्या वाचण्यात आली. परंतु ही तरतूद सार्वकालिक जीवनाची नाही. ही फक्त शरीरासाठी जे मर्त्य आहे त्यासाठी तयारी झाली. पण जो आत्मा अमर आहे त्याचे काय?
त्याच्या अमरपणासाठी तरतूद न करणे मूर्खपणा आहे. 26 आणि 27 वचने सांगतात, ससे हे सशक्त प्राणी नाहीत, तरी ते खडकात आपली बिळे करीतात. टोळास कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात. श्रोत्यानो, ह्यांच्याप्रमाणे आम्ही सुद्धा समंजस व्हायला हवे. नंतर पुढची वचने पहा. पाल हाताने धरिता येते, तरी ती राजमहालात असते. डौलदार चालणारे 3 प्राणी आहेत. चौघांची चाल सुरेख आहे. ते हे सर्व वनपशूत बलवान व कोणासही पाठ न दाखविणारा सिंह, कसलेला शिकारी कुत्रा, बोकड व सैन्याधीश राजा. तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले अथवा मनात दुष्कर्म योजिले, तर तू आपल्या मुखावर हात ठेव. दूध घुसळिल्याने लोणी निघते, नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतविल्याने तंटा उपस्थित होतो. परमेश्वर ही वचने समजण्यासाठी आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला मदत पुरवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. आजचा प्रश्न, याकेच्या पुत्राचे नाव काय? ए. शल्मोन, बी. आगूर, सी. दावीद, डी. लमुएल. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण शिकलो आहोत की खरे ज्ञान मानवी अधिपती, राज्यकर्त्यांना घाबरण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवण्याने येते. तसेच देवाचे ज्ञान हे मानवी समजुतीपेक्षा विशाल आहे. आज आपण वेगवेगळ्या निरीक्षणांच्या याद्या पाहिल्या आहेत, ज्याद्वारे निश्चितच आपल्याला ज्ञान प्राप्त झाले असेल. परमेश्वर प्राण्यांच्या द्वारेही आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करतो, याचा अनुभव आपण आज घेतला आहे. प्रियांनो, निसर्गातील गोष्टींकडे आमचे कधी लक्ष जाते काय? ज्ञान आणि तेही जे देव आम्हाला शिकवू इच्छितो ते प्राप्त करण्यासाठी आमचे काही प्रयत्न आहेत काय? आपण विचार करा. यावेळेस आपण प्रार्थना करू. सर्व गोष्टी देऊन आम्हाला तृप्त करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तू देऊन आम्हाला तृप्त केलेला आहेस आणि अजूनही तू आम्हाला देतच आहेस. प्रभूजी, आजच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की दैवी ज्ञान हे व्यापक आहे, हे विशाल आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण पापा, आम्हाला त्याच्याद्वारे मार्गदर्शन प्राप्त होतं, आमचं जीवन त्याच्याद्वारे अधिक आशीर्वादित बनतं आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनांप्रमाणे चालण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. ही विनंती धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.